पिंपरवरून खामगावकडे लग्नाची वराड घेऊन येत असताना शेलोडी रोडवरील ड्रीमलँड सिटीजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रुझर वाहन पलटी झाल्याची घटना 24 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार असे की पिंपरव येथील भोजने परिवाराच्या लग्नासाठी खामगाव येथे लग्नाचे वराड घेऊन क्रुझर वाहन येत असताना शेलोडी रोडवरील ड्रीमलँड सिटीजवळ एका दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रुझर वाहनाच्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर क्रुझर वाहन पलटी झाले। या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपालिक नीटनवरे हे त्यांच्या पदाधिकारी व बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचून त्यांनी तात्काळ सर्व अपघातग्रस्तांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले। या अपघातात एकूण 13 जण जखमी झाले आहेत। यामध्ये आरुषी इंगळे वय 11 वर्ष या लहान मुलीचा समावेश असून तिचे नाक फ्रॅक्चर झाले आहे। सध्या सर्वांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जखमींमध्ये रेखा तायडे वडेगाव, सुमन शेगोकार, रत्नाबाई इंगळे, आरुषी इंगळे, दयाराम समदूर, इंदुबाई समदूर, सविता इंगळे, रामदास इंगळे, कुसुम इंगळे, निर्मला डोंगरे, जनाबाई उमाळे, अनुका तायडे, प्रभा इंगळे अशी जखमींची नावे आहेत। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।